उन्हात होरपळलेले जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थी आता पावसातही भिजणार, त्या अदृश्य शाळेचा वाली कोण? शिक्षण विभागाच्या डिजिटल गप्पा आणि जमिनीवर मात्र अंधार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिंचपाणी या आदिवासी पाड्यावर शिक्षण व्यवस्थेचे जे धिंडवडे निघाले आहेत, ते पाहून कोणाचेही काळी झेलावून जाईल. उन्हाळ्याचे दिवस जसे तसे काढल्यानंतर आता पावसाळा सुरू झाला आहे. मात्र येथील निष्पाप आदिवासी विद्यार्थ्यांची परिस्थिती बदललेली नाही. आधी रणरणत्या उन्हात आणि आता कोसळणाऱ्या पावसात या मुलांचे शिक्षण कसे होणार, हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. पण सुस्त प्रशासनाला अद्याप याचे कोणतेही सोयरसूतक नाही. चिंचपाणी पाड्यातील या जिल्हा परिषद शाळेला स्वतःची हक्काची वर्गखोलीच नाही. काही दिवसांपूर्वीपर्यंत ही मुले पाने नसलेल्या उघड्या बोडक्या झाडाखाली बसून उन्हाचे चटके सहन करत अक्षरे गिरवत होती. शिक्षणाची जिद्द एवढी की सुविधा नसतानाही ही मुले रोज शाळेची वाट धरतात. पण आता तर आकाशात पावसाचे ढग दाटून आलेत आणि पाऊस सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत या मुलांना बसायला जागा कुठे आहे? या मुलांनी पाऊस आल्यावर आश्रयासाठी कुठे पळायचे? प्रशासनाच्या या क्रूरतेमुळे आदिवासी मुलांनी शिक्षण सोडून द्यायचे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या शाळेत ना इमारत आहे, ना बसायला चटई. मुले चक्क मातीत बसून शालेय पोषण आहार खातात. वाऱ्यामुळे मुलांच्या ताटात माती आणि खडे पडत होतेच, पण आता त्यात पावसाच्या पाण्याचे थेंबही मिसळणार आहेत. अशा अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या परिस्थितीत या चिमुरड्यांना जेवण करावे लागत आहे. या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? की जिल्हा प्रशासन एखाद्या मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहे? एकतर शाळा उघड्यावर, त्यात नियुक्तीवर असलेले शिक्षक कधीतरीच आपल्या मर्जीने हजेरी लावतात. आले तर आले, नाहीतर गायब, अशीच येथील शिक्षकांची ख्याती झाली आहे. याहूनही लाजिरवाणी बाब म्हणजे शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी एसी गाड्यांमधून फिरून नक्की कोणत्या शाळांची तपासणी करतात? जर ते या अदृश्य जिल्हा परिषद शाळेला भेट देत असतील, तर त्यांच्या शेड्यूल बुक मध्ये काय नोंद केली जाते? की कार्यालयाच्या बंद खोलीत किंवा वातानुकूलित मीटिंगांमध्येच बसून हे शेड्यूल बुक बोगस पद्धतीने भरले जातात का? या अधिकाऱ्यांची डोळेझाक संशयाच्या भोवऱ्यात आहे. आज भारत देश महासत्तेच्या आणि डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना चिंचपाणी पाड्यासारख्या दुर्गम भागात 50 वर्षांपूर्वीची दयनीय परिस्थिती आजही कायम आहे. आदिवासी विकास आणि शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी लाटणारे पांढरपेशी अधिकारी या चिमुरड्यांच्या भविष्याचा गळा घोटत आहेत. पावसाळा सुरू झाला आहे, आता तरी शिक्षण विभागाने एसी कार्यालयातून बाहेर पडावे. या आदिवासी विद्यार्थ्यांना तात्काळ तात्पुरत्या शेडची किंवा सुरक्षित जागेची व्यवस्था करून द्यावी आणि दोषी अधिकारी व शिक्षकांवर कडक कारवाई करावी. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे गांभीर्याने पाहणार का? याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा. नमस्कार. आज आपण आलो आहोत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चिंचपाणी या जिल्हा परिषद शाळेवर. आपण बघू शकतात की जे मुलं आहेत, मुलांना शिक्षण घेण्यासाठी किती परिश्रम घ्यावा लागतोय. या मुलांना बसण्यासाठी काही बारदानवरती लावले गेलेले आहेत, जेणेकरून काही प्रमाणात उन्हापासून त्यांचा बचाव होण्यास मदत होईल. पण असं होताना काही दिसत नाही, कारण उन्हाचा तडाखा असं वाढलेला आहे की जे मुलं आहेत, मुलांना अक्षरशः याच्या झळ बसतोय. शासनामार्फत नेहमीच बोललं जातं, सर्व शिक्षण अभियान योजना उत्कृष्टपणे राबवण्यात येत आहे. पण ते फक्त कागदावरच आहे का? सध्या जमिनीवर कुठेही त्या योजनेचा लाभ मिळताना आपल्याला दिसत नाही. कारण आज जे मुलं इथं शिकताना दिसत आहेत, आपण बघू शकतायत की ते मुलांना अक्षरशः कुठली छत नाही किंवा सावलीचा कुठलाही सोय इथं दिसत नाही आपल्याला. तरी सुद्धा जिद्द आहे यांना शिकण्याची. शिक्षण विभागाचे अधिकारी एसी कार्यालयात बसून निर्णय घेत आहेत का? कधी इथं येऊन बघितलं का एवढ्या उन्हात मुलं शिक्षण घेणार कसे? इथं पुस्तके ज्ञान घेण्याचे शिक्षण घेत आहेत का उन्हापासून वाचवायचं कसं हे शिक्षण घेत आहेत? 100% आदिवासी मुलं इथं शिक्षण घेत आहेत आणि आदिवासी बहुल जिल्हा असून सुद्धा आज कुठंतरी आदिवासी मुलांना शिक्षण घेण्यासाठी आता प्रयत्न करावा लागतोय. हा एक प्रश्न पडतोय की
जे मुलांना सगळं सोयी सुविधा हव्या होत्या त्याच्यात त्यांचे शिक्षण करणे गरजेचे होते, तिथं आज मुलं जमिनीवर मातीवर बसून उन्हाच्या तडाख्यात बसून शिक्षण घेण्याची पाळी का येते? का शिक्षण विभाग एवढा आंधळा झालाय का झोपेचे सोंग घेतलेले आहे असाही प्रश्न इथं पडतोय. आज हे मुलं देशाचे भविष्य असून कुठंतरी या मुलांमध्ये जी जिद्द बघून वाटतंय की भविष्यात हे मुलं बडे अधिकारी बनू शकतात, पण त्यासाठी त्यांना पूर्ण सुख सुविधा भेटणे गरजेचे आहेत. पण ते भेटणार की नाही भेटणार हा पण चिंताजनक विषय ठरलेला आहे. आपण बघू शकतात हे मुलं निरागस मुलं शिक्षण घेताना किती आवड दिसते त्यांना. इथं आज हे मुलांना सुखसुविधापासून वंचित ठेवणारे हे अधिकारी आहेत, त्यांना का यांची जाणीव भासत नाही? का एवढे कठोर बनत चाललेले आहेत की आज एका 7-8 वर्षाचे मुलं एवढ्या 40% तापमानाच्या खाली शिक्षण घेत आहेत. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा. माझं नाव पवन विक्रम पवारा. मी लेखलो चिंचपानी मार शाळा नाव से जिला परिषद प्राथमिक शाळा चिंचपानी. અને આમો સામના કોનો બાદરિયા આમો કઈ બેનસા पंखा ઓલો મદદ કો લાગજો ખુલે આમો નિહરે जाळ बुंदे बोठे अभ्यास करतलो आमो दुख मातोरा सहितलो काही घरी आव जातलो काही जातलो उलटी करावतलो ओलो तोरा सहितलो आमो आजारी पडतलो शिकणे खूप इच्छा आहे.